इतरांच्या आहारी जाऊन नुसत्या फक्त जमिनी देऊन टाकायच्या, दुसरे उद्योग येत आहेत, बाहेरची माणसं येत आहेत. इथे महाराष्ट्रावरती तुम्ही बोलत असता की बिहारांच्या विरोधात आणि उत्तर प्रदेशांच्या विरोधात. अहो गुजरातमध्ये आता दोनदा झालं, दोनदा मी त्याशी म्हटलं ना, दोनदा बिहारांना हाकलून दिले. पहिल्या वेळेला 20,000 लोकांना हाकलून दिले. 20,000 लोक. कोणी ते आंदोलन केलं होतं, तो काय नाव त्याचं आमदार अल्पेश ठाकूर, त्याने आंदोलन केलं गुजरातमध्ये. बातम्या नाही, बिहारी लोकांना हाकलून दिले, जवळपास 20,000 लोकांना हाकलून दिले. त्या अल्पेश ठाकूरला नंतर भारतीय जनता पक्षामध्ये घेतलं गेलं. त्याच्यानंतर त्या अल्पेश ठाकूरला गुजरातमध्ये त्याला आमदार केलं गेलं. म्हणजे 20,000 बिहारांना हाकलून देणाऱ्या माणसाला गुजरातमध्ये जर समजा सत्कार होतो, जेव्हा राज ठाकरे बोलतो तो संकुचित देशद्रोही कसा असतो. आत्ता पण परत बिहारांना हाकलून दिले. म्हणजे आपापली राज्य कशी व्यवस्थित ठेवतात बघा. आणि आमच्या राज्यामध्येच फक्त हे गोंधळ घालायला येत आहेत की तुम्ही हिंदी शिकली पाहिजे, बाहेरच्या राज्यातल्या लोकांना घेतलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आता सुरू आहेत. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, मी ज्याला इथे सभा घेईन त्याला मी बाकीच्या इतर सगळ्या गोष्टी बोलीनच, परंतु आजच्या या जयंतरावांच्या आमंत्रणाच्या निमित्ताने, तुमच्या पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मला तुमच्यासमोर येता आलं. 2 शब्द तुमच्यासमोर मला बोलता आले. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती, हात जोडून विनंती आहे की जागे राहा, कान उघडे ठेवा, डोळे उघडे ठेवा, सतर्क राहा. आपला महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका, एवढीच फक्त विनंती करतो.